इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेकडून बंदची घोषणा केली होती. इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या डॉक्टर मंडळींनी सुद्धा या बंदमध्ये सहभाग नोंदवला असून CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अर्थात MMC मध्ये नोंदणी थांबवण्याच्या मागणीसाठी आता IMA संघटना आक्रमक झाले. CCMP पात्रता प्राप्त BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अर्थात MMC मध्ये नोंदणी करून संपूर्ण MBBS शिक्षण व प्रशिक्षणाशिवाय म्हणजेच मॉडर्न मेडिसिन करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाबाबत तीव्र विरोध असल्याच्या मागणीसंदर्भामध्ये आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पंढरपूर शाखेच्या वतीनं पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री सचिन इथापेसर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी IMAचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना IMAच्या पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर संजय देशमुख व सचिव डॉक्टर महेश सुडके यांनी पुढील प्रमाणे आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल MMC ही ॲलोपॅथिक डॉक्टरांच्यासाठी असलेली एक संस्था आहे की ज्या ठिकाणी ॲलोपॅथिक डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि ॲलोपॅथिक प्रॅक्टिसला ह्या लोकांना अलाउड आहे. परंतु होमिओपॅथी जी संघटना आहे त्यांच्यासाठी शासनानं अलीकडे 1 वर्षाचा ब्रिज कोर्स तयार केला CCMP नावाचा आणि ह्या लोकांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस दिली. आणि हे देत असताना फक्त परमिशनच दिली नाही तर त्यांचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा घाट घातला होता गेली काही दिवस शासनाने. आणि काल अचानक शासनाने कुठल्याही चर्चा न करता काल एक अधिसूचना किंवा शासन निर्णय काढला की होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत ज्यांनी CCMP ब्रिज कोर्स केलेला आहे त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करून घेण्यात यावं किंवा त्यांची नोंदणी करून घ्यावी. एक याचिका दाखल केलेली आहे कोर्टामध्ये की ह्या लोकांना MMCमध्ये रजिस्ट्रेशन देऊ नये किंवा त्यांची नोंदणी करू नये. आणि त्याचा निर्णय आता काही दिवसामध्ये अपेक्षित आहे. कोर्टाचा निर्णय येणार आहे. पण तो कोर्टाचा निर्णयाची वाट न बघता शासनानं काही गडबडीत हा निर्णय का घेतला आहे कळत नाही. हा चुकीचा निर्णय आहे. त्याला IMA पंढरपूर IMA महाराष्ट्र हा स्ट्रॉंगली विरोध करते. आमच्यावर आमची मार्ड संघटना आहे, इतर सगळे डॉक्टर्स आहेत जे ॲलोपॅथीचं प्रॅक्टिस करतात आणि आम्ही सर्वजण ह्याचा विरोध करतो आहे. आज आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप केलेला आहे. OPD सगळ्यांनी पंढरपूरमध्ये जवळपास 100% OPDs बंद आहेत. आणि हे जर ह्यांनी मागं घेतलं नाही तर उद्यापासून मार्ड संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. आणि आम्हीसुद्धा आता फक्त OPD बंद आहे, आम्ही इमर्जन्सीसुद्धा बंद करण्याचा विचार IMA महाराष्ट्र राज्य करत आहे. उद्या मार्ड संघटना यामध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर पूर्ण शासकीय रुग्णालय याच्यामधली पण सेवा विस्कळीत होणार आहे. तर शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि हा जी सूचना काढलेली आहे ती माघारी घ्यावी, निर्णय माघारी घ्यावा आणि जो काही कोर्टाचा आदेश किंवा निर्णय ते आम्हाला बंधनकारक राहील. आम्ही त्याचं पालन करू. थँक्यू. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बंद आहे. पूर्ण महाराष्ट्रामधले सगळे ॲलोपॅथिक डॉक्टर्स आज संपावर आहेत. त्यांनी लाक्षणिक संप OPD बंद ठेवून केलेला आहे. आणि याच्यामध्ये काय जर शासनाने काय दखल नाही घेतली तर पुढे मागे इमर्जन्सीज बंद करणार आहे. आणि मार्डचे डॉक्टर म्हणजे शिकाऊ डॉक्टर जे आहेत ते सुद्धा यात सहभागी होणार आहेत. शासनाच्या निर्णयाचा सर्वसामान्य रुग्णांना म्हणजे कसं आहे की ॲलोपॅथिक हे 4, 4.5, 5, 6 वर्ष शिक्षण घेतलं असतं MBBS डॉक्टरनी. त्यावेळेस त्यांना कुठेतरी ते ॲलोपॅथीचं ज्ञान येतं. आणि फक्त तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्षाचा कोर्स करून जर त्याच लेवलला ह्या डॉक्टरांना जर आणून ठेवलं तर हा सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होणार आहे. किंवा ज्यांना नॉलेज नाही किंवा एखादी रिॲक्शन आल्यानंतर काय करायचं त्या औषधाचं याचं नॉलेजच त्यांना जर नसेल असं जर तुम्ही अलाउड केलं तर ते रुग्णाच्या आरोग्यादृष्टीनं घातक आहे. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो, सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन न करता त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या परस्पर हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शासनाने हा निर्णय का घेतला कळत नाही आहे. कारण शासनाला माहीत आहे की कोर्टामध्ये केस प्रलंबित आहे. आमचं एकच म्हणणं होतं की त्याचा निर्णय येऊ द्या. कोर्ट पूर्ण गोष्टींचा विचार करूनच निर्णय देणार आहे आणि आम्हाला खात्री आहे तो आमच्या बाजूनच लागणार आहे. कारण हे टोटल इरॅशनल आहे की 6 महिन्याचा ब्रिज कोर्स केलेल्या लोकांना किंवा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स केलेल्या लोकांना ॲलोपॅथिक काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याचं कारणच नाही. तुमचं काउन्सिल वेगळं आहे होमिओपॅथी, तिथं तुम्ही त्यांना रजिस्ट्रेशन द्या, तुमचं तिथं रजिस्ट्रेशन करू द्या, त्यांना काय परमिशन द्यायचं ते द्या. परंतु दे शुड नॉट बी इन्क्लुडेड इन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल. त्यांचं त्यामध्ये नोंदणी नाही झाली पाहिजे. आता ही सर्वसामान्य जी जनता आहे
त्यांच्या आरोग्याचाच प्रश्न आता निर्माण झाला. लोकांना काय आव्हान कराल की त्यांनी सुद्धा तुमच्या लोकांना एवढंच आवाहन करतो की आज तुमची पण काही मुलं MBBSला जातात, ती 4, 4.5, 5 वर्ष 6 वर्ष शिक्षण घेणार आहेत आणि त्यांच्या बरोबरीला एक 6 महिने किंवा 1 वर्ष गेलेली लोकं आहेत ती तुमच्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन येऊन पुढं मग यांना वोटिंगचं पॉवरसुद्धा येऊ शकतात. आज तुम्ही एंट्री दिलेलं आहे, पुढं मग यांना मतदानाचा अधिकार येऊ शकतो आणि जे ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर मतदान करणार असं काहीतरी चित्र निर्माण होईल आणि त्यामुळे ॲलोपॅथिकच्या सगळ्याच डॉक्टरांच्या ह्याच्यावरती गदाच येत आहे. नीट कशासाठी आहे? मग नीटमध्ये तुम्ही अभ्यास करता, एवढे लोक अभ्यास करून त्याच्यामध्ये ॲलोपॅथीसाठी ॲडमिशन घेता, मग तुम्ही नीट ठेवूच नका. तुम्ही नीट न ठेवता आता थोडक्यात असं झालं की वेटरनरी डॉक्टरना पण तुम्ही 6 महिने ट्रेनिंग देणार आणि तुम्ही ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करा म्हणणार. म्हणजे थोडक्यामध्ये आणि काय कारण सांगतात तर डॉक्टर लोकांची कमी आहे. आज शासनानं परवा तर बॉन्ड कॅन्सल केलेले आहेत की डॉक्टर लोकांची संख्या जास्त व्हायला लागलेली आहे. त्यामुळे शासनाचा जो बॉन्ड आहे MBBS नंतर करायचा तो शासन कॅन्सल करायचा विचारात, कारण तेवढे वेकन्सीज नाही आहेत आणि आज तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांची संख्या कमी आहे असं म्हणून परमिशन देत आहे. आमचं काही म्हणणं नाही की तुम्हाला काय परमिशन द्यायचं तिकडे द्या, त्यांच्या कौन्सिलमध्ये राहून द्या, आमच्या कौन्सिलमध्ये त्यांचं नोंदणी करू नका. वास्तविक पाहता ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी हे प्रत्येक पॅथी शासनाने निर्माण केलेली आहे. त्या पॅथीचं त्यांना संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीचं कुठलंही ज्ञान नसताना त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देणं म्हणजे हा सामान्य रुग्णाच्या जीवाशी केलेला खेळ आहे. कारण त्या औषधांचं पूर्ण ज्ञान नसताना ते औषधांचा वापर सामान्य रुग्णावर करणं हे सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखंच आहे आणि याचा आम्ही पूर्णपणे विरोध करत आहोत. म्हणूनच आज पंढरपूर IMA आणि महाराष्ट्र IMA पूर्ण राज्यभर कडकडीत बंद पाळून या BHMS लोकांचं जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची जी प्रक्रिया याचा निषेध करत आहोत आणि विरोध करत आहोत.